रियांश कंपनीतर्फे मी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आलेलो आहे. आजचा विषय आहे हेल्दी माणसाने, निरोगी माणसाने कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी नक्की काय दक्षता घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो बघा, ह्या जगामध्ये समजा जर एक 100 कोटी माणसं असतील, 100 कोटी, अशी तर 600 कोटी आहेत. पण एक उदाहरण म्हणून सांगतो, समजा जगामध्ये 100 कोटी माणसं असतील, त्यातली 10% माणसं ही मोठ्या आजाराला बळी पडलेली. त्यांना ठीक करण्यासाठी डॉक्टर आहेत, परंतु सुदैवाने 90% माणसं अशी आहेत जी अजून सुद्धा हेल्दी आहेत, ह्यांना कुठलाही मोठा आजार झालेला नाही. आणि ह्या 90% लोकांना, हेल्दी लोकांना कायमस्वरूपी हेल्दी राहण्यासाठी, निरोगी लोकांना कायमस्वरूपी निरोगी राहण्यासाठी नक्की काय खाल्लं पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उदाहरणार्थ, हे आपलं स्वादुपिंड आहे, स्वादुपिंड, याला पॅनक्रियाज म्हणतात. ह्या स्वादुपिंडामध्ये, पॅनक्रियाजमध्ये खराबी झाली, रक्तातील साखरेचं प्रमाण वरखाली होतं, त्याला आपण डायबिटीज बोलतो. डायबिटीज झाला की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळी देतो. ती गोळी काय करते, साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी मदत करते, बरोबर आहे, परंतु या पॅनक्रियाजला रिपेअर नाही करत. आणि त्या साखरेचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. परमेश्वरी कृपेने अजून तुम्हाला कोणालाही शुगरचा प्रॉब्लेम नाही आहे, साखरेचा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला डायबिटीज झालेला नाही, आणि तो भविष्यात होऊच नाही, म्हणून काय खाल्लं पाहिजे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. उदाहरण नंबर 2, ही आपली रक्तवाहिनी, रक्तवाहिनी. ही रक्तवाहिनी अशी आकुंचन पावली किंवा कडक झाली, कडक, तर रक्ताचं प्रेशर वाढतं, त्याला म्हणतात हाय ब्लड प्रेशर. मग हाय ब्लड प्रेशर झालं की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला इंग्लिश गोळ्या देतात. ती गोळी खाल्ल्यामुळे प्रेशर जे आहे ते कंट्रोलमध्ये येतं, परंतु रक्तवाहिनी रिपेअर होत नाही. आणि ते प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला त्या इंग्लिश गोळ्या कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे साहेब आपण इतर आजारांना सुद्धा बळी पडतो. परमेश्वर कृपेने अजून तुम्हाला काही ब्लड प्रेशरचा त्रास नाही आहे, रक्तदाबाचा त्रास नाही आहे, आणि तो त्रास होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर माझ्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे, त्याचं सेवन केल्यामुळे या सर्व आजारांपासून आपण कायमस्वरूपी दूर राहतो. हे प्रोडक्ट काय तुम्हाला पुढे सांगतो. उदाहरण नंबर 3, हे आपली गळ्यातील ग्रंथी आहे. ह्या ग्रंथीमध्ये, गळ्यातील ग्रंथीमध्ये बिघड झाला की रक्तामध्ये TSH, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जसं पॅनक्रिया खराब झाला की साखर वाढते, तसे गळ्यातील ग्रंथी खराब झाली की TSH नावाचं केमिकल रक्तामध्ये वाढतं. ते वाढलं की आपल्याला थायरॉइड झाला असं डॉक्टर सांगतो. डॉक्टर इंग्लिश गोळ्या देतो, त्या गोळ्या खाल्ल्यामुळे या TSHचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं, परंतु ही गळ्यातील ग्रंथी रिपेअर होत नाही. आणि ते TSHचं प्रमाण कंट्रोल करण्यासाठी त्या गोळ्या मात्र कायमस्वरूपी खाव्या लागतात. आणि अति गोळ्यांचं सेवन केल्यामुळे आपण इतर आजारांना बळी पडतो. परमेश्वर कृपेने तुम्हाला अजून थायरॉइड झालेला आणि तो भविष्यात होऊ नये अशी तुमची जर इच्छा असेल तर आमच्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे जे तुम्हाला थायरॉइड सारख्या महाभयंकर बिमारीपासून नेहमी लांब ठेवेल. ते काय आहे ते पुढे सांगतो. उदाहरण नंबर 4, हे आपले गुडघे आहेत, गुडघे. त्या 2 हाडांच्या मध्ये कार्टिलेज असतं, कार्टिलेज, गादी म्हणतात त्याला. ही गादी झिजली की हाडं एकमेकावरती आपटतात, मग त्रास होतो. मग आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला पेन किलर गोळी देतो. ती गोळी टेम्पररी बरी वाटतं, परंतु नंतर पुन्हा त्रास व्हायला लागतो. डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करायला लागेल, नी रिप्लेसमेंट, गुडघा चेंज करावा लागेल, लाखो रुपयाचा खर्च आहे, परंतु गॅरंटी नाही. आणि मग ती नवीन शस्त्रक्रिया ऑपरेशन केल्यानंतर गुडघा कदाचित ठीक पण होईल, परंतु परमेश्वर कृपेने अजून तुम्हाला गुडघ्याचा जर प्रॉब्लेम नसेल आणि तुमची इच्छा आहे की भविष्यात कधी होऊ नये तर आमच्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे, रिसर्च केलेलं. ते प्रोडक्ट खाल्यामुळे अशा प्रकारच्या आजारापासून तुम्ही नेहमी दूर राहाल. आणि शेवटचं उदाहरण, हे आपलं हृदय, हृदय आहे का तुम्हाला? थँक्यू. ह्या हृदयाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या मेन रक्तवाहिनीमध्ये जर आपल्याला गुठळ्या झाल्या, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस झाले तर हार्टवरती प्रेशर येतं. मग आपण डॉक्टरने जातो, डॉक्टर म्हणतो बायपास करायला लागेल, हातातली किंवा पायातली नवीन नस काढून नवीन रस्ता बनवावा लागेल. परंतु त्या गुठळ्या होण्याचं प्रमाण तसंच राहिलं तर नवीन रस्त्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण होते आणि मग हार्टचं ऑपरेशन करायला लागतं. परमेश्वर कृपेने अजून तुम्हाला कोणालाही हार्टचा प्रॉब्लेम झालेला आणि तो भविष्यात होऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर आमच्याकडे एक सुंदर प्रोडक्ट आहे, रिसर्च केलेला आहे, लाखो लोकांनी वापरून त्याचा चांगला फायदा घेतलेला आहे. अशा महान प्रोडक्टचं नाव आहे रियांश अमृत ज्यूस. हा प्रोडक्टमुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होईल.
त्यामुळे मित्रांनो, जर सुरुवातच करायची आहे तर कल करे सो आज करे सो, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आजपासूनच सकाळी 1 पेग आणि संध्याकाळी 1 पेग 30-30 ml चा 15 कोमट पाण्यातून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्ण परिवाराला घ्यायचं आहे. कारण तुम्ही एकटे प्याल, एकटेच राहाल, बाकीच्या ढगात जातील, तर भूतासारखे तुम्ही काय करणार? त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे बोलायचं नाही, तर तुम्ही घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. एवढं बोलून मी माझे संभाषण इथे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल. ऑल दी व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.